मुंबईतल्या लोकसभाच्या जागांसाठी महायुतीचा एक नवा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली। भाजप मुंबईमध्ये 4 जागांवर तर शिंदे गट 2 जागांवर निवडणूक लढणार आहे। भाजपकडून 4 लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईसह भाजप दक्षिण मुंबईची जागा लढवणार आहे। दक्षिण मुंबईसाठी इच्छुक असलेल्या मिलिंद देवरांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला। मात्र आता भाजप दक्षिण मुंबईची जागा लढणार असल्यामुळे देवरांचं काय होणार याची ही चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान मुंबईत शिंदे गटाचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढतील असा दावा राऊत यांनी केला आहे। तर आतापर्यंत लोकसभेच्या जागा होत्या मुंबईच्या, त्या युतीमध्ये भाजप 3 आणि शिवसेना 3 अशा वाटप व्हायचं। मात्र आता भाजप 4 जागेवर लढवणार आहे आणि शिवसेना एकनाथ शिंदेची त्यांना 2च जागा मुंबईतून देणार, ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर। शिवसेनेच्या ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर असं मी ऐकतोय। मुळात ती शिवसेना नाहीच आहे, मुळात ही शिवसेना नाहीच आहे बरं का। हा ओढून ताणून केलेला प्रकार आहे। ही शिवसेना कशी असू शकेल? शिवसेना इथे आहे। आम्ही 23 जागा लढतोय, ज्या आधी सुद्धा लढत होतो, आताही लढू।